संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेली परळीची नगरपालिका निवडणूक आहे. आपण पाहू शकता आता नगरपालिकेच्या निवडणुकीला आता काही तास शिल्लक बाकी राहिलेले. त्यानंतर नेत्यांचे प्रचार देखील आता मोठ्या प्रमाणात चालू झाले. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी राजेश्री गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी परळी शहरामध्ये अलग अलग भागामध्ये प्रचार करत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे उमेदवार देखील पद्मश्री बाजीराव भैयादांना करत. तर काय सांगाल, आपण गेल्या 3 दिवसापासून परळी शहरामध्ये अनेक भागामध्ये प्रचार चालू आहे. आपला कसा प्रतिसाद साध आहे? तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना आणि परळीकर मायबाप जनतेला मुंडे कुटुंबियाकडून सप्रेम नमस्कार. गेल्या 3 दिवसापासून मी प्रत्येक वॉर्डामध्ये फिरत आहे. प्रचंड प्रेम जनतेमध्ये दिसत आहे, उत्साह दिसत आहे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला इतक्या आदरातिथ्याने सगळे लोक बोलत आहेत, औक्षण करत आहेत. खूप प्रेमाचं आणि विश्वासाचं वातावरण पूर्ण परळी शहरात पाहायला मिळत आहे. ताई, तुमचा एका स्वभाव पाहिजे अत्यंत शांत असते, स्वभाव आहे एकदम वेगळं, कुठल्याही जे नसते. तुमचं संपूर्ण परळीकडे लक्ष असते. काय परळीच्या नेमकी समस्या आहेत बरं? परळीच्या समस्या नगरपालिके थ्रू असं आम्ही फिरतोय आता ह्या प्रचारात. खूप मोठ्या काही समस्या नाही आहेत. कुठे रस्त्याच्या किरकोळ समस्या आहेत, लाईटचा कुठेच काहीच प्रॉब्लेम नाही, पाण्याच्या काही भागातच पाण्याचा प्रॉब्लेम आहे. बाकी सगळ्या ठिकाणी पाण्याची चोख व्यवस्था आहे आणि रस्त्याचा थोडाफार प्रश्न आहे, तो आता नगरपालिकेअंतर्गत आम्ही पूर्ण करू. विरोधकाचा दावा केला जातो की परळी शहरामध्ये अर्धवट काम आहे, तर नाल्यांची सफाई केली जात नाही, नाल्याचंही नाही आहे, लाईट नसते ऐकलं का, असं ते विरोधक मोठ्या प्रमाणात केलं जाते. ते या ठिकाणी दहशत आहे, दादागिरी आहे, लोकांना मतदान करू दिलं नाही आहे. जर परळी शहरामध्ये दहशत आणि दादागिरी असती तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता आमच्यासोबत दिसली नसती, जनतेचं प्रेम दिसलं नसतं, एवढ्या महिला आमच्यासोबत निघाल्या नसत्या बाहेर. आज साहेबांच्या मागे एक शक्ती उभा आहे, ती पण महिलांची मोठी शक्ती तर साहेबांच्या मागे उभी आहे. आणि विरोधकांचे दाव्यामध्ये काही तथ्य नाही आहे असं मला वाटतं. गेल्या 3 ते 4 दिवसापर्यंत बजरंग बाप्पा सोनवणे परळी शहरामध्ये ठोकून आहेत. आपण स्वतः गल्लीमध्ये फिरत आहे, स्वतः साई फिरत आहेत, ताई फिरत आहेत. हो, सगळे फिरत आहेत. त्यानिमित्ताने लोकांच्या भेटीगाठी होतात, लोकांच्या काही समस्या असतील तर ऐकण्यात येतात. आणि आम्ही माणसातलेच माणसं आहेत, त्याच्यामुळे माणसात गेलो तर आम्ही की आम्हाला छान वाटतं, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आणि बजरंग बाप्पाचं म्हणाल तर ते येतील, परळीच्या जनतेला भेटतील. आपले संस्कार आहेत, आलेल्या बाहेरच्या पाहुण्यांना आपण चहा पाणी पाजूत, पण मतदान रूपी आशीर्वाद मात्र युतीच्या बाजूने सर्व इथली मायबाप जनता देईल, हा विश्वास इथे आहे. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या जे इलेक्शन होतं विधानसभेच्या याला की दोघं बहीण भाऊ एकत्र होते, पण त्यांना पराजित हरवं लागली, माझी जीत झाली असं आरोप केला. दोन्ही बहीण भाऊ एकत्र असल्यामुळे तो पराभव झाला नव्हता. त्याचं चिंतन धनंजय मुंडे साहेबांनी आणि पंकजाताईंनी केलेलं आहे. आता ह्या वेळेला दोघांची ताकद हीच परळीची खरी ताकद आहे आणि दोघांवर जनतेचं प्रेम आहे. आणि ह्या वेळेला महायुतीच्या बाजूनी सर्व मायबाप जनता उभी राहील आणि आशीर्वाद रूपी मतदानातूनच विरोधकांना त्यांची जागा कळेल. आता काहीच तास शिल्लक राहिले, काय लोकांना आपण आव्हान करा? परळीच्या मायबाप जनतेला हेच आव्हान आहे की विकासाच्या मागे असणाऱ्या आणि परळीच्या जनतेसाठी सतत धावून असणाऱ्या, इथे उपलब्ध असणाऱ्या, 24 तास स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या, 18 पगड जातीचं नेतृत्व करणाऱ्या धनंजय मुंडे साहेबांना निवडून द्यावं. पंकजाताईंच्या पण मागे राहावं, म्हणजे युती असल्यामुळे दोघं एकत्र आहेत, दोघांच्या मागे जनतेने उभा राहावं. आणि आता भैयांचं काम पण सगळ्यांना माहिती आहे. ह्यांच्या अंतर्गत परळी नगरपालिका अगदी पारदर्शक कारभार करेल. आणि आता ह्या वॉर्डमध्ये आपले वैजनाथ भाऊ आहेत, मोगरकर ताई आहेत, वहिनी आहेत, सगळे मिळून आम्ही परळीचा कारभार चोखपणे सगळे व्यवस्थित पार पाडतील, हा विश्वास मी जनतेला इथं देऊ इच्छिते. माझ्यासोबत पद्मश्री ताई, काय सांगाल ताई? गेल्या 8 ते 10 दिवसापासून आपण स्वतः प्रचार करत आहेत. आपल्यासोबत आता काय परिस्थिती परळीची पाहिजे? अत्यंत पॉझिटिव्ह असं वातावरण आहे, सगळ्यांचा खूप मोठा प्रतिसाद आहे. आणि निश्चितच महायुतीचा झेंडा यावेळेस नगर परिषदेवर फडकणार. काय लोकांच्या समस्या तुम्हाला सांगायचं? लोक काही समस्या परळी नाही, तुम्ही यात महिला अधिक आहेत? नाही, फार मोठ्या प्रमाणात समस्या अशा नाही आहेत. काही थोड्याफार किरकोळ समस्या आहेत, त्या आम्ही निश्चितच दूर करूत आणि कायम आम्ही परळीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध असू. पण विरोधकांकडून मोठा दावा केला जातो परळीमध्ये दादागिरी आहे, दहशत आहे, अमुक आहे, तमुक आहे. नाही, ते त्यांचा दावा त्यांच्याजवळ. मी आता माझ्या लग्नाला 20 वर्ष होत आहेत. मी तर आजपर्यंत म्हणजे ह्या 20 वर्षात नाही पाहिलं की कुठं दादागिरी आहे किंवा कुठं फिरताना करताना काही असे वाईट अनुभव आलेत असं मला कधीच नाही जाणवलं. जाणीवपूर्वक बदनाम केलं जातं ते नाही. ते आता ते कसं असतं, प्रत्येकाला आपली लोकशाही आहे, भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे, ज्याला जे वाटतं ते बोलतं. पण मायबाप जनता सर्व प्रकारे जाणून आहे की नेमकं
परळीमध्ये वातावरण काय आहे, कोण दादागिरी करतं कोण करत नाही सगळंच त्यांना माहिती आहे. आपण स्वतः उमेदवार लोकांना काय आवाहन करणार? लोकांना मी फक्त एवढंच आवाहन करू इच्छिते की अगर तुम्हाला आपली परळी पूर्णपणे विकसित पाहायची असेल, आधुनिक परळी पाहायची असेल तर आमच्या महायुतीशी पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि आम्हाला निवडून द्यावं. आता हे होत्या त्याच्यामध्ये एक विकसित आणि सुंदर परळी पाहिजे असेल तर महायुतीच्या पाठीमागे राहायचं त्यांनी आवाहन करण्यात आले आहे. कॅमेरा विकास वाघमारे, संभाजी मुंडे, ट्यून MIT परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.